गोकुळ माझे गाव, अगं गोकुळ माझे गाव, राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो वय देव का टोचतो काही गणरायाच्या कानापर्यंत आवाज गेला पाहिजे या काही. चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल हरी बोल विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल नाही जमलं एवढं तरी म्हणायचं नाही. काकडा नाही भजन गा प्रेम असावं फक्त म्हणा त्या गणरायाला. गणपती राया पडते मी पाया काय मागू मागन रे, काय मागू मागन रे देवा, काय मागू मागन रे. तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद राहू दे रे. हेच माझं सांगन रे देवा, हेच माझं मागन रे, हेच माझं सांगन रे देवा, हेच माझं मागन रे. टिम 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 बारी नमाज रमड राज, टिम 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 बारी नमाज रमड राज. घरी मजा रे, घरी मजा रे, राजाचं राज गणराज, घरी मजा रे, राजाचं राज गणराज. सुनेचा सूर कसा बाजारी धरला, दोघांचा डोल घुमू लागला. सुनेचा सूर कसा बाजारी धरला, दोघांचा डोल घुमू लागला. पिल्ली सताशी कसा कडकड लागला, पाऊस फुलांचा वर्षा कसला दुखावला, पाऊस फुलांचा वर्षा कसला दुखावला. आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणराज आला, आला 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 माझा गणराज आला. पार्वतीच्या बाळा कायंद बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या कायंद बाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या कायंद बाळा. गणपती गणपती किती वर्णन याची गणपती 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 सारे देव गणेशाला गणपती 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 सारे देव गणपती गणपती सारे देव गणेशाला गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा अधिकार आहे देवा तुझा. सुख देतोस, दुःख हिरावून घेतोस. अरे दुःखाची वार्ता सुद्धा येऊ देत नाहीस. दुःख तर लांब राहू दे, दुःख लांब राहिलं, दुःखाची वार्ता
वार्ता म्हणजे त्या दुःखाची गोष्ट सुद्धा माझ्याजवळ येऊ देत. फक्त आरती नीट म्हणीत जा. फळीवर वंदना, हो तुझी वंदना फळीवर आहे, फळीवर वंदना. वाट पहा हे सजना, वा तुझा सजना वाट पाहतो. अगं देवाच्या दारात कुठं सजना, वाट पाहे सदना. सदन घर, कुठलं घर? स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडन सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचन अनंग रंग सागरम नमामि कृष्णनागर भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडन स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. घरी एकच आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे सर्वा घटी राम देहादेही सूर्यप्रकाशक. पण कळतं कधी? तुझं पाहता. त्याच्याशिवाय कळतच नाही देवा. आणि तुझ्याशिवाय दुसरीकडे कुठं मन गेलं की ह्या नारदासारखी अवस्था. या विषयाकडे मागावं फक्त देवाकडे, देवालाच. बायको मागावी देवाकडे, चुकतं दादा. आता आमचे राजाराम महाराज लग्न झालं ना तुमचं? सहज विचारलं महाराज. माझ्या आजोबाच्या वयाचे येतं. अखंडित परमार्थ केलाय. विना घ्यायचं एवढं सोपं आहे का दादा? बाबा तुम्ही परमार्थही करता, संसारही करता. खरं सांगा, आनंद कशात आहे? परमार्थात. खरं आहे बाबा? कशात आनंद आहे? परमार्थात. कीर्तन झाल्यावर तुम्ही कुठं जाणार आहेत? जाणार घरीच आहेत ते. आनंद परमार्थात आहे. आता ते कर्तव्य दादा, घरी जावंच लागणार ना. असंच आहे ते दादा. म्हणजे काही जरी झालं तर घरी जावं लागतं दादा, असं काही विषय नाही. आता आम्ही घरी जाणार आहे, पण काय घरी जरी गेलो तरी माझे चित्त तुझे, म्हणजे मन तुझ्या जवळ आहे रे देवा. आता बघा, प्रत्येकाला वाटतं बायको असावी. आता चौकदाराला बी वाटतं नाही, आता असेल पण वाटतं महाराज बरं का. आणि कुणाला वाटत नाही. आता पकवाजालाही वाटतं एवढा बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे महाराज, आहे की नाही? गायना चरायला वाटतं नका लय हसू. गायना चरायला वाटतं महाराज एवढं सुंदर गायला घरी गेल्यावर गाळा दाबाय, आपलं सॉरी चोळायला दाबायला नको, आमचं तुमच्यावर आहे दादा. चोळायला बायको पाहिजे. कुणाला बायको आवडत नाही? प्रत्येकाला बायको असणं काही चुकीचं नाही. पण नारदानं देवाकडं बायको मागितली. नारद म्हणले देवा बायको. देव म्हणलं कर ना, तू दे. देव म्हणला मी कुठून देऊ तुला? 16,108 आहेत. आणि हे बघा, आपल्या देवांविषयी आपण विश्वासाने सांगितलं पाहिजे. ही आजकालची पिढी, मला एका पोराने विचारलं, आमच्या 2-4 तुम्हाला जमत नाहीत आणि तुमच्या कृष्णाला 16,108 आहेत, त्या बरं जमतात. आमचा धर्म समजून घ्या तुम्ही. 16,106 पोरी, 16,100 पोरी पुढच्या 8 देवांकडे आल्या. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या, ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही. तू मुक्त केलंस विश्वाला, त्रैलोक्याला, गोकुळाला, मथुरेला, आम्हाला नाहीस. आम्ही कंसाच्या छायाछत्राखाली राहून आलोय. लग्न नाही झालंय आमचं. आम्हाला सन्मानाने जगायचं म्हणलं की कोणीतरी मालक लागणार आहे. आणि आम्ही असंच जगायचं म्हणलं की लोक चांगल्या नजरेनं बघणार नाही. या गलिच्छ नजरेपेक्षा जीव घाण टाकलेला बरा, मेलेला बरा. पण असं आयुष्य नको ज्याला अपवित्रतेचा कलंक आहे. देवाकडे मागणी करतायत ती बाई. मुली विनवतायत देवाला, देवा तूच सांग, एकतर तुझ्या चरणावर देह सोडतो, नाहीतर तूच काहीतरी कर जेणेकरून आम्हाला पावित्र्यानं जगता यावं. कृष्णानं सांगितलं, कशाला अस्व वाहताय? पुसा ते डोळे, मालक जिवंत तुमचा. कोणी विचारलं ना तुम्हाला तर सांगा ओरडून जगाला, माझा मालक श्रीकृष्ण आहे, आम्ही त्याच्या मालकणी आहेत. आमच्याकडे वाईट नजरेनं बघण्याचा अधिकार नाहीये तुमचा. त्या प्रत्येक मुलीला पावित्र्यानं जगण्यासाठी माझ्या कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या संप्रदायाचं, त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. हा देव आहे माझा. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्हो वाचे कोडे, तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. तो देव आहे. आणि त्या पुढच्या 8 बायका पण देवाकडे आल्या, देवानं केल्या. मग ती सत्यभामा, रुक्मिणी, सगळ्याच त्यांचं देवावर प्रेम होतं. आता अजून म्हणताल देवाचं राधेवर होतं पण तिच्या संग झालं नाही. तू होता का? झालं का नाही बघायला? हा, तू माझी राधा मी तुझा कृष्ण. वा तुझी राधा शिंबडी, तू ढेकणार, तू कसं रे दादा? आपण कोणाशी नावं जोडावी? अरे 22 वर्षाची राधा, तेव्हा श्रीकृष्ण 5 वर्षाचे. राधेला नवरा होता जेव्हा देव रांगत होता. तुमची राधा 22ची तुम्ही 5ची आहे का? अशी रांगत जाता का? माझ्या तिला वेळ असं करतो काय दादा? अरे कोण ती राधा?
मोहिनी स्वरूपामध्ये भगवान विष्णूने जेव्हा मोहिनीचं स्वरूप घेतलं का तर चुकून यांनी छलकपटाने राक्षसांनी त्यांच्याकडे अमृत घेतलं होतं जे देवतांचं होतं, त्यांच्याकडनं घेण्यासाठी देवानं मोहिनीचं रूप घेतलं. तर इतकं देखणं होतं की देव भुलले. अहो दैत्य भुलले काय नवलंय, देव सुद्धा भुलले. अहो देव सुद्धा त्यांच्याकडे बघून भुलले. आणि देवांना भुलावं इतकी सुंदर स्त्री आहे, पण त्यात एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात अशी इच्छा निर्माण झाली, एवढी देखणी, एवढी सालस, एवढी सात्विक जर माझ्या पोटी मुलगी जन्माला आली तर काय भाग्यवान बाप असेल मी. हे वात्सल्य त्या सूर्यदेवाच्या मनात निर्माण झालं. देवालाही कौतुक वाटलं, एवढं देखणं रूप बघून जर याला मुलीची नजर देत असेल तर काय मन आहे या माणसाचं. तेव्हा सूर्यदेवाला वरदान दिलं देवाने, सूर्यदेवा तुझं वात्सल्य बघून मला तुझ्या पोटी जन्माला यायचा मोह आवरत नाहीये. मी तुझ्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल. जेव्हा श्रीकृष्णाचा अवतार होईल ती राधा एवढी देखणी असेल, अख्खं विश्व ज्याच्या प्रेमात आहे तो तिच्या प्रेमात असेल, इतकं सुंदर तुझी मुलगी असेल तो मीच आहे. मग राधा आणि कृष्ण वेगळे आहेत का? आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात फक्त नामस्वरूपी फरक आहे देवा, हे लक्षात ठेव. या विषयाकडे मग नारदानं देवाला काय मागितली, काय मागितली? नशीब तेवढं तरी बायको मागितली. देव म्हणले जिथं मी नाही ती बायको तुझी. 16,106 घरं फिरले नारद, एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. 16,107वं घर जांबुवंतीचं, अस्वलांची कन्या, सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचा. नारदांची मनोमन इच्छाही भेटावी, पण देव आहे तिच्या संग फुगडी खेळत होता. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? राई रखमा पाई तुम्हा येऊ द्या दया, सेजे हलवुनी जागे रखमाईला सांगितलं जातं, कारण रखमाईशिवाय विठ्ठल ऐकल असं काही वाटत. ती राजाई माता नामदेवरायची बायको, लय श्रीमंताकडची लेक दादा, लय श्रीमंता. 2.25 क्विंटल सोन्याचा पलंग होता तिला माहेर झोपाया. धुळ्याच्या माय मावल्या 2.25 क्विंटल सोन्याचा पलंग होता माहेरी झोपायला, तरी नामदेवरायच्या घरी आल्यावर जी शिवाय बोलत नव्हती. चहा जे, पाणी जे, स्वयंपाक जे. धुळेकर तुमचं बरं आहे ना? तुम्ही बी आपलं जी म्हणा महाराज, आहे की नाही? भाग्य लागतं हो संतांसारख्या बायका भेटायला. अहो काय तू कवरायची बायको आवली दादा. 2 बायका होत्या, रखमा आणि जिजाऊ, जिला आपण आवली म्हणतो जिजाला. अहो काय श्रीमंतगरची पोरगी दादा, पुण्याचं सासर तुको बरायचं, गुळवे सावकाराची पोरगी तुको बरायची बायको आवली. 3500 एकर ऊस होता आवलीच्या बापाचा. धुळ्यात नव्हता माय, पुण्यात होता. किती होता माय? 3500, 35 नाही माय, 3500 एकर फक्त ऊस होता माय. बाकीचे पिकं सोडा. 1425 माणसं वन टाइम हाताखाली असायची, तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. 4 ठिगळाची साडी नेसायची. तक्रार करी तुमची 3 टाइम खाती, 3 टाइम वेगळं वेगळं खाती. तरी घरी गेल्यावर म्हणते काय बाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय. नशीबच नाही त्याला, नवरा बी तुकोबा सारखा लागतो महाराज. बायको आवली सारखी भेटाय. काय तुकोबा होते दादा. 25 बैलगाड्या कर्जपत्राच्या पाण्यात बुडवल्या दादा. एका कागदावर 100-200 एकरी जमिनी घाण होत्या. कौतुक वाटतं मला दादा. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय, तो वारकरी संप्रदाय दादा. धन्य तुकोबा समर्थ.
माणसं. अहो तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. देहूची पालखी जेव्हा निघते तेव्हा पहिला मुक्काम असतो अनगड शहाच्या मस्जिदीवर. खरं तर ते मस्जिद नाहीये, ते मंदिरच होतं. यांनी नंतर मस्जिद केली आहे त्याची. अनगड शाह स्वतःला वारकरी म्हणून घेतात. ते अनगड शाह तुकोबा विषयी सांगतात. तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम. तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम. एक का से तू भंग हुआ एक का से तू अभंग. ते अनगड शाह सांगतात मी रामापेक्षा तुकारामाला श्रेष्ठ मानतो, कारण रामाचा सेतू भंगला तरी तुकारामांचा अभंग नावाचा सेतू आजही तुमच्या आमच्या सारख्याला तारतो. इतकी ताकद ज्यांच्या गाथ्यात आहे. अवघ्या मातीहून चलावी ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावतो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले पुणे जिल्ह्यात पोरगा उठून उभा राहतो मेलेला. एवढं सामर्थ्य ज्याचं काय तुकोबा. जगाच्या मालकानं ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवावं ते तुकोबा. काय अवघड दादा सांगा. संतांनी संसार जेव्हाच्या जगाच्या मालकानं सांभाळला त्याग तेवढा ना. अहो ती तुकोबाची बायको आवली. अहो काय सामर्थ्य दादा तिचं. एवढी श्रीमंताची. मी म्हणते पुरुषानं परमार्थ केल्यावर तरी देव भेटतो, पण स्त्रियांनी संसार सामर्थ्यानं केला तरी देव त्यांचा संसार सांभाळतो. ही ताकद माहित असते. परमार्थ सुद्धा करायची नाही गरज बायकांना. अहो नुसता तुकोबाचा संसार सांभाळला आवलीनं. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खात नव्हती. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे. एके दिवशी असंच भाकरी द्यायला तुकोबांना चालली, पायात काटा मोडला. शेतकरी ना तुम्ही थोडेफार बसलेले शेतकरी आहे का? हा असं कौतुकानं सांगायचं. बाकीचे काही मी आमदार, मी खासदार, मी सदस्य, मी अध्यक्ष, मी नगरसेवक, तसं आपण म्हणायचं शेतकरी आहे. अरे मला विठ्ठलानं सगळ्यात मोठी श्रीमंती दिली. मला बाप शेतकरी दिला. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं वैभव आहे. अजून काही नाही दिलं देवाने. अरे एवढी श्रीमंती असते ना शेतकऱ्याच्या घरात. अरे जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर असतो. एवढी समाजाची नजर आहे. देव कसं राखणार नाही त्याचं. अरे या जहागीरदाराच्या घरी गेला, त्याच्या सोप्यावर बसला, आपलं काही ऐकतच नाही. त्याच सांगतो की आपलं महाराज लोकांचं तर काहीच ऐकून घेत नाही. त्याची सुरुवात मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस. आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही. आपण साहेबाचं लय जमतो. तटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आपली बायको लय मोठ्याची. हान मग आम्हाला आता काय हानतो काय लागा. आमचंही काहीतरी ऐकून घे. अरे आम्ही श्रीमंत आहे ना. अरे आम्ही होईन पण पंढरीचा शास्त्र सांगता आमची श्रीमंती. विपदो विपदो नेव संपदो नच संपदा. विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाहीये, संपत्ती म्हणजे संपत्ती नाहीये. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे. भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो सगळ्यात मोठा श्रीमंत. करा विचार काय श्रीमंत कुटुंब असेल ज्या घरात ज्ञानेश्वरी गाथा वाचला जातो. काय भाग्यवान मायबाप असतील ज्यांच्या पोटी भजन करणारी संतती जन्माला आली. मग काय दलिंदर बंगलावाला असेल ज्याच्या बंगल्यात हरिपाठ नाही. काय करायचं. बंगल्यावर नाव मातृपितृ छाया. घरात गेल्यावर कळलं मातृ वाट्यावर पितृ गोट्यावर छाया खटावर. आग लागू तुझ्या बंगल्याला. तू लिहितो कशाला. हा ना. अख्ख्या करोनात किलोभर तांदूळ दिला आणि फेसबुक जाम केला. तू दिला कशाला बाबा. ते नामदेव राहिले भारी सांगतात बघा. लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राळे. लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राळे. उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. कुणाचे. चिमणीचे. डोळे केवढे. वाटी एवढे डोळे. लटक खोट कटक कुटाणं. लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राळे. लटके झाले कटके तिथे गाडगे एवढे राळे. अहो खोट कुटाणं झालं. राळ फुगिवलं गाडग्या इतकं फुगलं. राळ कळतं का. एक धान्यच आहे राळ. तुमच्याकडे काहीतरी वेगळं म्हणत असतील. त्यात वेळ घालवायचा नाहीये मला महाराज. ते फुगत नाही. फार फार तर ज्वारी इतकं फुगतं. पण नामदेवराय म्हणतात. आता हे नामदेवरायांची कूट रचना. कूट म्हणजे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कूट म्हणायचं. हा ते बघा. मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले 12 हातीन. कोण व्याली. मुंगी. तिचं दूध 17 रांजण. कुणाचं. ऐका कीर्तन. किती पिले 12 हाती. कुणाचं दूध. बसवा गणपती है की नाही. वनात कासव गीत गाय. कासव वनात आणि काय शिवरंजनी म्हणतो. आता कसं आहे दादा कलियुगात असं होतं कलियुगात होतं. तेच ज्ञानोबा तुकोबा नामदेवराय सांगतात. मुक्ताई म्हणते ना मुंगी उडाली आकाशी आणि तिने गिळले अधिकार दादा या विषयाकडे. त्या आवडीच्या पायात काटा मोडला. शेतकरी आहे तुम्ही. पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला काही पाण्यानं पाय स्वच्छ करतो का. शेतकरी काटा कसा बघतो. लाजू नका सगळे थुकाच लावतात.
इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुक्याच लावायचं असतं. पण एका थुक्यात काटा दिसतो का? असा एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच काटा दिसतो. त्याला 2-4 वेळा तरी थुकाला लावायला लागतो. आता काटा मोडलायची झाला आवलीला, पण त्रास झाला विश्वाच्या मालकाला. त्रैलोक्याचा नाथ जगजनार्दन, विश्वाचा बाप, पंढरीचा मालक जिजाऊच्या पाठी धावतोय. आवलीन जिजाऊ एकच, जिजाऊच्या पाठी धावतोय. थांबा म्हणे जिजा, अहो काटा रुतलाय, तुम्हाला कळतंय की आम्हाला? अहो कसं सांगू विठ्ठला, अहो काटा रुतलाय आम्हाला हे माहित आहे, पण कसं सांगू, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटाची भूक जास्त बोचते मला, आणि ती भागवणं मला माझ्या पायातल्या काट्यापेक्षा महत्वाचं वाटतंय. थांबा म्हणे विठ्ठला, नवऱ्याला भाकरी देऊन येते, मग तुमचं दर्शन घेते. आणि अशा बाईसाठी जर देव थांबत असेल तर त्यात नवल नाही. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जिजा गेल्या तुकोबांना भाकरी देऊन येतात, विठ्ठल जाग्यावर आहे, आता तरी बघू द्या आम्हाला काटा. विश्वाच्या मालकानं त्या जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या माय माऊलीचं, स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पाहिला. राग रखमाईला आला. रखमाई म्हणली का हो देवा, अहो सगळ्या विश्वाचे मालक तुम्ही, अहो तुम्हाला जे नाही ते दिसतं, अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना होय तुम्हाला. अहो इथं साधी माणसं प्रेस्टिज मेंटेन ठेवून राहतात, हो की नाही? अहो माझी सरपंच सुद्धा खुर्चीशिवाय बसत नाही. कीर्तन असू द्या, त्याला खुर्ची लागतीच, कारण तो कीर्तनकारापेक्षा मोठा आहे ना, तो गादीपेक्षा मोठा आहे, त्याला लागती खुर्ची. ही साधी माणसं प्रेस्टिज मेंटेन ठेवतात. विश्वाचे मालक तुम्ही, शोभत का तुम्हाला? न सांगता तुम्हा कळू येते. मी विश्वास ठेवतो ना देवा तुमच्यावर. माझा तरी विचार करा, काय म्हणतील माझ्या मैत्रिणी, बघा हिचा नवरा जगाचा मालक आहे, थोका लावून काटा बघतोय. माझी तरी इज्जत ठेवा. खरंय तुमचं रखमा, पण काय वाटतं तुम्हाला रखमा? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी, ज्या तुकोबानं संसार त्यागला, त्या तुकोबाचा संसार ज्या बाईनं सामर्थ्यानं सांभाळला, अहो एवढं सहन केलं, पण तुकोबाची साथ ज्या बाईनं सोडली नाही, अहो तिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांगा बरं मला? करा विचार धुळेकर. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गाराणं काही देवापर्यंत गेलंच नाही का? काटा काढायला लोक एक नंबर आहेत. स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं, नेबळाटे त्याला काय कळाय वे. जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला, येत काय नाही जातीला, पण नाचू नाचू जिरी होती, मग करू काय, मरू का? पण मी फार एक्सेप्ट नाही करत लोकांकडनं, त्यांचं बोलणं मनावरच घेत नाही. अनंत वाचाळ, कारण मला एवढं कळतं दादा, लेख आहे म्हणून सांगते. माझी चूक मी जर मान्य केली आणि त्यात बदल करून माझी नीतिमत्ता स्वच्छ ठेवून माझा धर्म पवित्र सांभाळण्याचं जर कर्तव्य मी पार पाडलं, थोडक्यात काय, माझं कर्म योग्य असलं आणि नीतिमत्ता पवित्र असेल तर जगाचा मालक माझी प्रगती करतोय समाजने. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. मग लोक कितीही म्हटले तरी काही होत नाही. ही लोक आहेत, ही गोरी बायको केली तरी म्हणतात बापरे याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो याने बरी केली, मग काय ब्रह्मचारी राहू का? अरे तू बायको तर करू दे. लोकांचं लय अवघड आहे, कुठं त्यांच्या नादी लागतं या विषयाकडे. मग देवाला बायको मागितली, देव म्हणला तुम्ही विषयाकडे आलात का? तिथून विषय निघालता नारदापासून. तुम्ही फिरत जा पण इष्टी सोडत जाऊ नका. चहा पाण्याला थांबत असते गाडी, मग काय गाव येऊस तर सोडायची का? हा, मग नारद म्हणले देवाला, देवा लय फिरलो पण शेवटी पट्टराणी कोण? पट्टराणी कोण? रखमा. हा हुशार, पुढच्या तरी हुशार आहे त्या महाराज. रखमिणी माता तुळशीला पाणी घालत होत्या, नारदानी बघितलं एकट्याच आहेत. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले आलतू फालतू नाही, पट्टराणीच आपली. नारद म्हणले रुक्मिणी, रुक्मिणी आईसाहेब म्हटल्या. आईसाहेब म्हणणार पोरग आज डायरेक्ट रुक्मिणीवर आलंय. नारदा, नारदा नाही म्हणायचं, आजपासून नारदराव म्हणायचं. का? तुमच्या रावांनी सांगितलंय जिथं मी नाही तिचा राव तू. रुक्मिणी मातेला लगेच कळलं मुख्यमंत्र्यानं हे गिराईक माझ्याकडं सुधरवाय पाठवलंय. सगळेच कामं मुख्यमंत्री करत नाही ना, उपमुख्यमंत्र्याकडे काही दिलेलं असतं की नाही.
सध्या सगळं त्याच्यावरच अवलंबून आहे महाराज. या खाली तर ते असं आहे ते दादा. आणि ते काय सांगायचं आता, कळलं त्याला, कळलं लय नका कळवून घेऊन अवघड होईल आपलं. आता असं येते मध्ये खाली आले दादा. मग रुक्मिणी माता म्हणल्या सुधरवतो तुम्हाला, काळजी नाही. रुक्मिणी माता म्हणल्या खरं आहे नारद राव तुमचं, नवऱ्याला राव म्हणावं ना, खरं आहे नारद राव तुमचं. असं आजकाल काय झालं, हाय क्लास सोसायटी कुठली आहे जी नवऱ्याला अरतुर बोलते, जी पोरगी नवऱ्याला एकेरी बोलते ती हाय क्लास सोसायटी आहे. जी नवऱ्याचा सन्मान ठेवत नाही, सासू सासऱ्यांचा सन्मान ठेवत नाही, ती हाय क्लास सोसायटी आहे. एका बाईने मला हट्ट करून चहा प्यायला नेलं. म्हणलं ताई मी चहा पित नाही, दूध पे. बरं ती 120 किलो, मी 40 किलो, मी उडत गेले तिच्या मागे. धरलंच तेवढं जोऱ्यानं महाराज आपलं फरफटत. चहा म्हणलं चहा पे, दूध पे. दूध दिलं. तिला काही माझ्यावर प्रेम वगैरे किंवा मला काही, तिला काही माझ्याविषयी दया वगैरे नव्हती, काही आत्मीयता वगैरे नव्हती, पण तिला फोटो काढून स्टेटस ठेवायची होती. जोपर्यंत तुमच्याकडे प्रसिद्धी आहे आणि खिशात पैसा आहे तोपर्यंत लोक तुमची आहेत. मला माहित आहे, ज्या दिवशी खिशातला पैसा संपला आणि नावातली प्रसिद्धी संपली त्या दिवशी मायबाप, संत आणि देव याच्या पलीकडे तुमचं कोणी नाही, हे कायम लक्षात ठेव. उद्या माझा आवाज बंद पडला ना, बोलवचाल का मला? खुशाल तोंड घेऊन नाही म्हणता यार मी काही येणार आहे का, बोलवा तरी खरं. पण खरं आहे ते खरंच आहे. तुम्ही नाही, कारण आज मी बोलतीये, माझं तुम्हाला पटतंय म्हणून तुम्ही इतक्या लांबून बोलवताय. कळतंय? असंच असतं प्रत्येकाचं या विषयाकडे. पण देवाचं तसं नाहीये. करी लाभावी ना साधा वया भक्ती काज नाही लाज धरी, तो मालक आहे माझा या विषयाकडे. मग काय अधिकार दादा. रुक्मिणी माता म्हणल्या खरं आहे तुमचं, असंही देवाचं प्रेम वाटून वाजून माझ्या वाटणीला फारच कमी येतं. तुमचं माझा राजा राणीचा संसार कसलं भारी. पण कसं आहे ना नारदराव, असं आपण हाताला हात धरून धुळ्यात गेलो, धुळ्यातली माणसं काय म्हणतील? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरल्यावर कोण नावं ठेवतं का? हां, घ्यायचा तो उपदेश घ्या महाराज बरं का. असं असतं ते. मग आता नाही म्हणलं आपण काय करू, विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. तुम्ही माझे विधिवत पती झालात की समाजात वावरायला काही आपल्याला टेन्शन नाही. असं म्हणून रुक्मिणी मातेनं नारदाला अशा कुंडात आंघोळ करायला पाठवलं. म्हणले मी विधीची तयारी करते, तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं नारदाला ज्या कुंडात पाठवलं ते कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. नारद आत गेले खरं पण वर आलेच नाही. नारद आले नाही, आली. उगच्या उग धोत्राच्या निर्या गेल्या आणि साडीच्या निर्या आल्या. चांगले नारायण नारायण करीत होते. शिंडी गेली कमरापर्यंत केस, इकडं नतनी, इकडं मुरणी, इकडं ठुशी झुमका. नारद की तो भई नारदी. नारदांची काय झाली? नारदी झाली. इतकं अवघडल्यासारखं वाटलं त्यांना. म्हणले देवानं काय चुकवलं. म्हणजे चांगला धोत्रातला जीव साडीत आला ना. अशी चवळीच्या शेंगासारखी देखणी नार पाण्यातनं बाहेर आली. ज्या जंगलात ते निघाले, कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा, अकराळ विक्राळ, खांद्यापर्यंत केस, दष्टपुष्ट, काळा कुळकुळीत, तसल्या येड्याला तसल्या रानात तसली देखणी स्त्री दिसली. आधीच येड ती, तेवढी देखणी स्त्री बघितल्यावर अजून येडं झालं. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणली तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? गप्पे तू चल. ती म्हणले मी आत्ताच बदलले. गप्पे चल. वडीत वडीत नेलं, हट्टाने लग्न केलं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक. गणपती नाही, लेकरं झाली. दर वर्षाला एक लेकरं, 60 पोरं झाली. किती झाली धुळेकर? 60. कुणाला झाली धुळेकर? अहो नारदीला झाली. नारदीला झाली, नारदी झाली ना आधी. नारदाला कशी? नारदीला झाली. 60 पोरं कुणाला झाली? नारदीला झाली. महाराज नारदी म्हणली धनीसाठी बी पोरच होय. पोरांचा काय भरोसा. पुरगी कशी तरी सांभाळल तरी, वारं घालाय तरी पुरगी असू दे. 61वी मुलगी कपिला षष्ठी, 61 लेकरं नारदीला. नारदी म्हणली आपल्याला 2 असले माय तर घरात किती त्रास होतो ग. तर माझ्या आईला माझ्यासहित 3, आम्ही 3 बहीण भावंड. पण 2 दिवसात तरी आमची आई म्हणती काय माय लेकरं आहे ती म्हणतीच. महाराज असं काही नसतं. कीर्तनकार आहे घर ते
गरज असतं. हा असतं. आता माझं बहिणीचं भावाचं जमतं तेवढं जमतंच महाराज बरं का, असतंच ते. तर मग आता आई आमची चिडतेच. तर असा विषय आहे. मग आता 2 लेकरं सांभाळायची, 2-3 लेकरं सांभाळायची जीवावर 61 लेकरं कशी ती नारदीनं सांभाळावी. नारदी म्हणली एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक रडतं, एक झोपतं, असं कुतडं सांभाळण्यापेक्षा मेलेलं बरं. रातचं उठली, कुंडात जीव द्यायला उडी मारली, मेली नाही, जाग्यावर आली. शिंडी शिंडी जागेवर आली. पुन्हा नारदीचं नारद झाले. नारद म्हणले सुटलो काय की काहीतरी पटकन कुठं ना व्हायच्या आधी पाण्याच्या बाहेर आले. पटकन गाड्यात तिनं घेतला, हातात चिपळ्या घेतल्या, नारायण नारायण नारायण. रुक्मिणी माता दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव राव नको काही नको. कशाचा नारदराव, रावच राहिला नव्हता नारद. नको आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरे. पण मी काय म्हणतो आईसाहेब, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. फारच चुकलं होतं 2-4 आणायच्या. 61 बाळांपण तेवढी बऱ्या कळा कसं सोचलं माया जीवाला माहिती. काय ते लेकर, काय ते नवरा. रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणाऱ्यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. मी विचार हा करतेय, नारदांची एकदा नजर चुकली त्यांना 61 बाळंतपण भोगावी लागली. तुमची किती वेळा चुकली असेल. तुमचं काय काय होईल. पण चिंता करू नका, माझे चित्त तुझे. ज्या दिवशीपासून मी भजन चालू केलं, आता मागे झाले पाहू नका. पुढे जामीन आहे. तुकोबाराय म्हणले मी तुमची जामीन करतो, सोडवतो. मी तुमची जामीन करतो, तुम्ही फक्त काय करा, तुझं पाहता. तुम्ही फक्त त्यालाच आवडून घ्या. बरं किती सुंदर आहे देव. मग ऋषी मुनी रामाकडे आले. तुम्ही जागेवर आले का. अहिल्याच्या पायानं तरली होती ना. अहो आपण गुतत गेलतो, सुटत येऊ. कळतंय का. आपला विषय कुठून चालू झाला होता. रामाच्या पायांनी अहिल्या तरली, दगडाची स्त्री झाली. ऋषीमुनींना वाटलं रामाचा पाय कुठल्या जरी दगडाला लागला त्याची काय होती. हा हितून सुटलं होतं आपलं. कळतंय बाई कसं व्हायचं या विषयाकडे. मग दादा ऋषीमुनी रामाकडे गेले. मोठे मोठे दगड घेऊन गेले. कशाला. या दगडाच्या आम्हाला बायका करून. पण रामाचं देखणं तेजस्वी वैराग्यमय स्वरूप बघितलं आणि त्यांचं मन मोहून गेलं. इतका देखणा देव बघायला भेटला. त्यांना म्हणायचं होतं आम्हाला या दगडाच्या बायका करून द्या. त्यांना मोह आवरला नाही. ते रामाकडे पाहून म्हणले देवा आम्हाला तुमच्या बायका करून घ्या. देव म्हणले येडाय का, तूही पुरुष मीही पुरुष, जमवा. देव म्हणले या जन्मात नाही, पुढच्या जन्मात तुम्ही सगळ्या गवळणी आणि मी कृष्ण. ह्या सगळ्या गवळणी ऋषीमुनींची केलेली तपश्चर्या आहे की देवाचा सहवास त्यांना लाभतोय. मग गवळणीची कधी थट्टा करायची. संतांनी करणं वेगळं, आपण करणं वेगळं. का अधिकार दादा एवढा देखणा देवा. मग कसं देवा तुझ्याकडनं नजर फिरेल रे. एवढं देखणं स्वरूप आहे तुझं. असं नुसतं पाहिलं ना. ती गवळण म्हणतीये दादा काली काली आले काली काली आले कोकिल फंदे क्यों डाले हमें जिंदा रहने दे मुरली पाले